नमस्कार. वायझेट वेलनेस क्लिनिकमध्ये मी डॉक्टर राजेंद्र माने तुमचं स्वागत करतो. वायझेट वेलनेस क्लिनिक हे प्रिव्हेन्शन म्हणजे रोखणं आणि रिव्हर्सल म्हणजे पुन्हा परत मागे फिरवणं. लाईफस्टाईल डिसीजेस जे आहेत त्यांना आम्ही प्रिव्हेंट पण करतो आणि रिव्हर्स पण करतो आणि हे आमचं मिशन आहे. डिंबा डायबिटीस मुक्त भारत अभियान 25 करोड फॅमिलीज लोकांना आम्हाला ही माहिती द्यायची आहे की आमच्याकडे STEM प्रोग्राम आहे ज्याच्यातनं तुम्ही स्वतःला एज्युकेट करू शकता आणि 15 ऑगस्ट 2047 पर्यंत 25 करोड फॅमिलीला ही माहिती आमचा देण्याचा संकल्प आहे. मी स्वतः MD मेडिसिन आहे आणि गेली 35 वर्ष मेडिकल प्रॅक्टिस करतो आणि गेली 14 वर्ष जीवनशैलीचे आजार कसे पासून वाचवता येईल आणि झालेल्यांना पुन्हा त्यातनं बाहेर कसं काढता येईल हेच करतोय. आणि यामध्ये बऱ्याच आम्हाला डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळालेले, एक्सपर्टचं मार्गदर्शन मिळाले आणि हीच माहिती आज मी तुमच्याशी शेअर करतोय. सो रेनबो डाएट म्हणजे रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य कुठले असतात? वाढलेलं वजन, मोटापा, ओबेसिटी, त्याच्यानंतर रक्तदाब वाढलेला आहे, ब्लड प्रेशर वाढलेले आहे, हृदयरोग झालेला आहे, काही लोकांना मधुमेह आहे, थायरॉइडचा विकार आहे, बऱ्याच स्त्रियांमध्ये PCOD असतं, तुमच्या रक्तामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलेलं आहे, युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलेलं आहे. तर अशा प्रकारचे सगळे जे जीवनशैलीचे आजार आहे त्या ठिकाणी हे इंद्रधनुष थाळी तुम्हाला मदत करू शकतं. आता हे इंद्रधनुष थाळी तुम्हाला देण्यासाठी आम्ही जो विचार केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या शरीराला अत्यावश्यक असणारे प्रथिने म्हणजे प्रोटीन्स, कर्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट, मेद म्हणजे फॅट्स आणि खनिज पदार्थ, फायबर म्हणजे तुम्ही सगळं चोथा म्हणू शकता आणि पाणी. आता ह्या बेसिक ज्या गोष्टी आपल्या शरीराला लागतात, तुम्ही कुठल्याही प्रकारचं अन्न घेतलं तर त्यातनं शरीराला हेच मिळत असतं. आणि हे अन्न जर तुम्ही योग्य पद्धतीने घेतलं तर तुमची प्रतिकारशक्ती वाढते, तुमचं वजन आटोक्यात राहू शकतं, बाकी तुमच्या शरीराची झीज भरून निघते आणि शरीराची वाढ होण्यासाठी सुद्धा याचा खूप सारा फायदा होतो. तर या बेसिक गोष्टी डोक्यामध्ये ठेवूनच ही इंद्रधनुष थाळी या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी देत आहोत. आता तुम्ही बघतात याच्यामध्ये काय आहे. याच्यामध्ये आम्ही साधारण 10 वाट्या ठेवलेल्या आहेत. अर्थात सगळ्या तुम्हाला खाण्याची गरज नाही. तुमच्या गरजेनुसार, भुकेनुसार तुम्ही खाऊ शकता. पण यात आहे काय? पहिल्या वाटीमध्ये अंडी, चिकन, मासे, मटण, नॉनव्हेज आहेत. या गोष्टी दिलेल्या आहेत. याच्यात तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं फॅट आणि प्रोटीन मिळतं. याच्यामध्ये खूप कमी असतात. ज्यांना त्याच्यासाठी चीज, पनीर, तूप, लोणी, दुधाची साय सुद्धा. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की दुधाच्या सायने कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. अजिबात वाढत नाही. सायन्सने हे प्रूव्ह केलेलं आहे. तर हे पदार्थ शाकाहारी लोक घेऊ शकतात. अर्थात ह्या दोन्ही गोष्टीतनं तुम्हाला प्रथिनं आणि चांगल्या क्वालिटीचे फॅट मिळतात. त्याच्यानंतर दाणे, शेंगदाणे, काजू, बदाम, पिस्ता मूठभर तुम्हाला खायचे. कच्चे खा, भाजून खा, उकडून खा आणि चांगल्या क्वालिटीच्या तेलामध्ये जसं तूप, लोणी, खोबरेल तेल चांगल्या क्वालिटीचं ह्याच्यामध्ये फ्राय करून सुद्धा मूठभर खाऊ शकता. त्याच्यानंतर आहे चटण्या, शेंगदाणे, तीळ, जवस, खोबरं, कारळं, अजून काही चटण्या तुम्ही करू शकता. याच्यामध्ये सुद्धा फायबरचं प्रमाण खूप सारं जास्त असतं आणि याच्यातनं साखर वाढत नाही, वजन वाढत नाही. आणि बघा ह्या 3 गोष्टी जर तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदाच खाण्याचा प्रयत्न केला, ही एक नवीन सवय लावली, तर तुमचं मटकी, चवळी घेऊ शकता. भाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, मेथी, शेपू, कारलं, त्याच्याबरोबर तुम्ही वांग, भेंडी, दोडका घेऊ शकता. 1 वाटीभर खायचे किंवा 2 वाटीभर. सॅलड आहे, काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, फ्लावर, कोबी आणि दही आणि ताक. याच्याबरोबर तुम्ही फळाच्या 1-2 फोडी घेऊ शकता. कलिंगड, टरबूज, मोसंबी, पेरू या प्रकारचं. आता हे सगळं केल्यानंतर तुमचं पोट भरणार आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी कर्बोदके कमी लागतात. मग तुम्ही चपाती किंवा भाकरी किंवा भात या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. शक्यतो एकत्र तिन्ही घेण्याची आपल्याला गरज राहत नाही.
तर ही इंद्रधनुष थाळी कुठलीही व्यक्ती कुठल्याही आजारामध्ये घेऊ शकतो, पोटभर घेऊ शकतो आणि थोडंसं प्रमाण वरती खालती याचं जरूर करू शकतो. हे अशा पद्धतीने जेव्हा आम्ही आमच्या पेशंट्सना हे दिलेलं आहे, लोकांना हे दिलेलं आहे, लोकांनी त्याचे इतके छान आम्हाला अभिप्राय दिलेले आहेत की ही थाळी खाल्ल्यापासून त्यांची प्रतिकारशक्ती वाढली, वजन जर कमी झालं, शुगर आटोक्यात आली, बीपी नॉर्मल झालं आणि एवढंच काय तर त्यांचं गोळ्यांचं प्रमाण कमी होऊन बंद सुद्धा झालेलं आहे. तर हा एक कन्सेप्ट तुमच्याशी इथे घेऊन आलेलो आहे आणि WWC डिंबाचं ऍप तुम्ही डाउनलोड करा आणि ह्या ऍपमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला आत्ता जो 5 मिनिटाचा फक्त व्हिडिओ आहे तो तुम्हाला 30 मिनिटाचा या ठिकाणी मिळेल. अशा ठिकाणी तुम्ही WWW हेल्थ अवेअरनेस सेमिनारमध्ये जा आणि शेवटी चॅप्टर नंबर 16 या ठिकाणी तुम्हाला WWC व्हायझिट रेनबो थाली तुम्हाला दिसेल. याच्यावर जा, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि याच्यातनं तुम्ही तुमचं आयुष्य एक चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकता. धन्यवाद. थँक्यू.